स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला देवाप्रमाणे मानले जाते। गुरुपौर्णिमा हा महत्त्वाचा सण आहे। ठिकठिकाणी स्वामींच्या मठात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करतात। यंदाही दादरच्या स्वामी मठामध्ये गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून लघुरुद्राभिषेक करण्यात आला। स्वामी भक्तांनी सकाळी मठात येऊन लघुरुद्रासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। रक्षायै त्रिपुरार्यागति जगतां सुखे जागृतमसि मलयोगे कृतमदां भवधर्मप्रभवस्वं भवति पुरुषाराधनमुदे तस्वां सम्प्रेक्ष्य कर्तुभगानां प्रतिभुवं सुदौषधां वद्वादुरपरिकरत्कर्मसुजनां या दक्षं दक्षक्रतुभजति शस्त्रमुदा श्रीरामाद्विजं शरणदशदस्य सुरगणाः ऋतुभ्रेशस्पत्कः क्रतुफलविधानं व्यसन्नो ध्रुवं कर्तुश्रद्धाविरमविचाराय महा प्रजानां सममविकं स्वां दुरितरं गतं रोहिभूतां विरमैषवृष्य सर्वभूषा धनुष्पाणेर्यातं दिवं विधपत्राकृतं प्रसन्नं तेज्यापि त्यजति नम्रव्याधर्मसः लावण्याशौसा दुर्धनुषमन्नाय कृष्णं दृष्ट्वा पुरपतनपुष्पाय विधमपि यदि शरणं देवी यमनिरसते भारतधरणां वैदित्वा मध्वावतवर्तमुदाय वर्यां जानेष्वाक्रिया सरलपुषाच्या सहजा चितावस्मादे वस्त्रविभरोति परिणः मङ्गल्यं शीलं तव भवत्यामेव अखिलं दधामि स्मृतॄणां वरदपरमं मङ्गलमपि मनः प्रत्यक्षिते सविदमवदायात्तमूर्तः प्रवृषद्रोमाणप्रमदसलिलोत्सन्निदुषः यदालोक्याधानं हरयनिमज्जामृतमे अत्यन्तस्तत्त्वं किमपि अविनस्तस्य भवान् ममर्कस्वं सोमस्वमसि भवनस्वं भूतवः स्वमापस्वं व्योमत्वमुदर्यात्मात्मविश्व परिच्छिन्नामेवं त्वयि परिणता बिभ्रतुविरं विस्मस्तत्त्वं वयमिहतु यत्त्वं न भवति नैर्विश्वो वृत्तिस्त्रिभुवनमलो वीरविदां नकाराजविवर्णे तुरीयं मेधावध्वनिभिर्वरुन्दान्मुखे समस्तं व्यस्तं त्वं शरणदरुणाद्यो विवरम् अवश्यर्वो रुद्रः पशुवज्रतो व्रस्तमः तथा दिव्येशानाविधिरविलानाष्टकमिदा वमुष्मिन् प्रत्येकं प्रविचरतिरेव श्रुतिर्भे प्रियायास्मै धाम्ने प्रवितनमस्योऽस्मि भवते नमो नेदिष्टाय प्रियजमगदिष्टाय च नमो नमः शोदिष्टाय स्मरहरमनिष्टाय च नमः नमो वशिष्ठाय त्रिनयनविष्ठाय च नमो नमः सर्वस्मै ते तद्विधिजवाय च नमः भद्रकसे विश्वोत्पत्तोभाय नमो नमः प्रबलतमसे तत्सौभाय हराय नमो नमः जनसुखकृते सर्वोद्रिक्तो मृडाय नमो नमः ब्रह्माधिपते निःश्रैरुण्ये शिवाय नमो नमः वृषवर्णविजयक्लेशवशं कुलेनं वन्दमुनसीमो रङ्गिनी षट्पदुकी जगितमन्ये कृत्यमां भक्तिराधात्मकजनयोस्ते वाक्यपुष्पोपहारम् असिनिर्सवस्यात् कज्जलश्रीमात्रे गुरुनरोरशाखा लेखनी पत्रमूली निहयति कृत्वा शारदा सार्वकालं दर्शनामीशपारन्नयाति असुरसमोन्द्रे रचितस्येन्दुमौले रचितगुणमहिन्दो निर्गुणस्येश्वरस्य सकलानमरिष्ठः पुष्पदत्ता विधानोर्यमरुद्रे स्तोत्रमेतच्चकार महाराणवद्यन्दूर्जने स्तोत्रमेतत् पठति परमभक्त्या शुद्धचित्तकुमार्या सममतिशिवलोके रुद्रतुल्यसधात्रा प्रचोदनायुक्तवान्तीर्तिमांश महेशान्नापरो देवो महेन्द्रो नापरासुरी अघोरान्नापरो मन्त्रो नासिधत्वं गुरो परा ईशानानन्दमस्तीर्थं ज्ञानप्रियागादिका प्रियाः महिम्नस्तोपाढस्य कलानाथि षोडशीं कुसुमवदनामा सर्वगन्धर्वाया शिशन्द्रवरमूले देवदेवस्य दासा
आगुर्नियमहिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात् सौनमिनं कार्षि दिव्य दिव्यं महिम्नः परमनिमोचं स्वर्गमोक्षैकहेतुं पठति मनुष्य प्राञ्जलिर्नान्यचेता व्रजति शिवसमीपं किन्नरैः सूयमानः सौनमिनं मोघं पुष्पदन्तः प्रणीतम् आसमाकमिनं स्तोत्रं पुण्यं गन्धर्ववाजिना अनोपमिनं मनोहारे शिवमीश्वरवर्णा देशामि पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता ते देवेश प्रियतां मे सदा शिवा भवतत्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः एककालं वा त्रिकालं यः पठेत् नरः सर्वपापविमुक्तः शिवलोके महीयते श्रीपुष्परत्नभवन्नजनिर्वरेण स्तोत्रेण कीर्तिहरेण हरप्रियेण कंठस्थितेन पठितेन समाहितेन पुरुषेणो भवति उत्तमनिर्महेशः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्रीमत् सद्गुरु बालकृष्ण महाराज की जय श्रीमत् सद्गुरु बाबू महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लघुरुद्र हा एक प्रकारचा रुद्राभिषेक आहे जो भक्तांच्या विशेष इच्छेसाठी केला जातो. असे मानले जाते की भक्तांना त्यांच्या इच्छा आणि कुटुंब कल्याण, शांती, समृद्धी इत्यादींचा आशीर्वाद मिळतो. या प्रकारच्या रुद्राभिषेक मध्ये 11 ब्राह्मण 11 वेळा एकादश पाठ करतात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आज मठात लघुरुद्र आहे. गेली खूप वर्ष मी येते लघुरुद्राला आणि जे म्हणजे मनाला शांतता आणि एक प्रसन्नता वाटते ती इथेच या मठात मला नेहमी वाटते. मी आज 11 वर्ष झाली मी रोज स्वामींना नैवेद्य पण ठेवते. तर त्याचाही मला खूप आनंद आहे की ती सेवा मला स्वामींनी दिलेली आहे. स्वामी चरणी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी आलो आहे इकडे. दरवर्षी मी येतो आणि अतिशय समाधान आणि आनंद वाटलो. मन अतिशय प्रसन्न होतं आणि पुढच्या पूर्ण 1 वर्षासाठी अतिशय चांगलं एक शक्ती मिळते असं वाटतं. मी गेली 20 वर्ष ते 25 वर्ष मठामध्ये येते आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी इथे लघुरुद्र आणि अभिषेक असते. खूप आनंद वाटतो, खूप उत्साह असतो इथे येण्यामध्ये. आणि आज रविवार असल्यामुळे तर आज खूपही गर्दी आहे बाहेर, पण मठामध्ये येताना खूप मनामध्ये आत्मविश्वास, शांतता आणि आनंद वाटतो. आणि स्वामींचा प्रत्यय आम्हाला खूप वर्षापासून आलेला आहे इथे. म्हणजे माझी पूर्ण आई वडील हे पहिल्यापासूनच या मठामध्ये सेवा करतात आहे आणि कायमस्वरूपी करत राहणार आहे. इथे मठात गुरुपौर्णिमेला आल्यावर एकदम प्रसन्न वातावरण, अगदी आनंदमय वाटलं. आणि इतके वर्ष मी इथे येत आहे तेव्हा आताही ह्या वर्षी माझी इच्छा पूर्ण व्हावी गुरुपौर्णिमेला येऊन, म्हणून पहाटे लवकर उठून सगळं आवरून मी इथे आली आहे. आणि मला वाटतं इथे जे कोण आज गुरुपौर्णिमेला आले आहे ते स्वामींच्या ह्याच्यात खरोखर स्वामीमय झालेले आहेत. आज गुरुपौर्णिमा मठात आल्यानंतर अत्यंत प्रसन्न आणि खूप आयुष्यामध्ये चांगलं घडेल असा आशीर्वाद स्वामींचा मिळतो आहे. आणि स्वामींची कृपा सतत आपल्यावर. आज स्वामींकडे आपण काही मागायचं नाही, फक्त त्यांना थँक्यू म्हणायचं. श्री स्वामी समर्थ. आज दादर मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त लघुरुद्र आयोजित केलेलं आहे व इथे त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत. श्री स्वामी समर्थ. आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींच्या मठात दर्शनासाठी व लघुरुद्रासाठी आलेले आहे. तरी इथे येऊन जेवढं समाधान वाटतं तिथं पोटच वाटत नाही. तरी स्वामींनी सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात हीच विनंती. आज लघुरुद्रात आला गुरुपौर्णिमेचा खूप बरं वाटलं. आम्ही बहुतेक येतो लघुरुद्राला आणि आम्हाला खूप फार बरं वाटतं इच्छा एवढी. आणि आज गुरुपौर्णिमेला आपण नेहमी स्वामींकडे मागतो, आपल्याला स्वामी भरभरून देतात. त्यांची आपल्याला उपकार म्हणून आज सगळ्यांनी परतफेड म्हणून आपण काहीतरी त्यांना द्यावं, प्रसाद वगैरे, पैसे, हे काय आपलं गुरुदक्षिणा द्यावी, असं हे गुरुपौर्णिमेचं महत्त्व. आपण आज मागू नये त्यांच्याकडे. त्यांनी दिलेले आपल्याला सर्व आशीर्वादबद्दल खूप धन्यता मागावी. दरवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमेला आम्ही नेहमी येत असतो. अशीच सेवा करून स्वामींनी आमच्याकडून घ्यावी
पदोपदी आमच्याबरोबर नेहमी सतत असत राहा. जाऊ सगळ्यांना सुखी ठेवा, आनंदित ठेवा, हीच आमची शुभेच्छा आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. कलयुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करायची असल्यास, तसेच आपल्या वास्तूतील दोष व कलह परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहीसे होऊन दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, यासाठी विद्या व लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला लघुरुद्राभिषेक हे एक प्रभावी अनुष्ठान आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ओम श्री स्वामिने नमः. ओम समर्थाय नमः. ओम धरणीनंदनाय नमः. ओम भूवैकुंठवासिने नमः. ओम भक्तकामकल्पद्रुम स्वामिने नमः. ओम परमात्मने नमः. ओम अनंताय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम निर्गुणाय नमः. ओम सर्वज्ञाय नमः. ओम दयानिधये नमः. ओम कमलनेत्राय नमः. ओम अव्यक्ताय नमः. ओम गुणवंताय नमः. ओम स्वयं प्रकाशाय नमः. ओम निराकाराय नमः. ओम कृतकर्मणे नमः. ओम आकाराय नमः. ओम जनेश्वराय नमः. ओम सनातनाय नमः. ओम महावेगाय नमः. ओम नराय नमः. ओम एकपदाय नमः. ओम विश्वात्मने नमः. ओम अकालाय नमः. ओम गहनाय नमः. ओम सहस्रदृश्ये नमः. ओम चराचर प्रतिपालाय नमः. ओम भुवनेश्वराय नमः. ओम प्रत्यगात्मने नमः. ओम ईशाय नमः. ओम तपोनिधये नमः. ओम कल्याणरूपाय नमः. ओम देहत्रय विनिर्गतेथ नमः. ओम अक्कलकोटवासिने नमः. ओम नीजाय नमः. ओम भगवंताय नमः. ओम सत्वकृते नमः. ओम जगते नमः. ओम शब्दब्रह्म प्रकाशवते नमः. ओम अंतरात्मने नमः. ओम विश्वनायकाय नमः. ओम ब्रह्मणे नमः. ओम अकूलाय नमः. ओम गोचराय नमः. ओम सहिष्णवे नमः. ओम महर्षे नमः. ओम धनेश्वराय नमः. ओम प्रकृतिपराय नमः. ओम अकृताय नमः. ओम दयासागराय नमः. ओम कृतज्ञाय नमः. ओम संशयार्णवखंडनाय नमः. ओम चंद्रसूर्याग्निलोचनाय नमः. ओम नित्ययुक्ताय नमः. ओम अखंडाय नमः. ओम त्रिशूलधराय नमः. ओम उग्राय नमः. ओम नयाय नमः. ओम जन्मजन्मादये नमः. ओम संगरहिताय नमः. ओम यतिवराय नमः. ओम आश्रम पूजिताय नमः. ओम महदाकाराय नमः. ओम गुणकराय नमः. ओम अश्विने नमः. ओम दोषत्रय विविधिने नमः. ओम सुलक्षणाय नमः. ओम विश्वपते नमः. ओम आश्रमस्थाय नमः. ओम गुप्ताय नमः. ओम काम विवर्जिताय नमः. ओम भुवनेश्वराय नमः. ओम भुवनेशाय नमः. ओम अगोचराय नमः. ओम पुण्यवर्धनाय नमः. ओम तत्वाय नमः. ओम निग्रहाय नमः. ओम जयंताय नमः. ओम संसारश्रमनाशनाय नमः. ओम ब्रह्मरूपाय नमः. ओम भावविनिर्गताय नमः. ओम न्यग्रोधाय नमः. ओम प्रकाशात्मने नमः. ओम चतुर्भावाय नमः. ओम विश्वनाथाय नमः. ओम शमाय नमः. ओम अक्षरातीताय नमः. ओम गदाग्रजाय नमः. ओम दर्पणाय नमः. ओम संगविवर्जिताय नमः. ओम मंत्राय नमः. ओम कृतलक्षणाय नमः. ओम अगमाय नमः. ओम धर्मिणे नमः. ओम संशयार्णवशोषकाय नमः. ओम तीक्ष्णतापहराय नमः. ओम निशाकराय नमः. ओम जयाय नमः. ओम अग्रण्ये नमः. ओम लयातीताय नमः. ओम संसारतमनाशनाय नमः. ओम गुणौषधाय नमः. ओम करुणाकराय नमः. ओम देहशून्याय नमः. ओम अगुरवे नमः. ओम पुराणाय नमः. ओम महाकर्ते नमः. ओम सूक्ष्मात्मने नमः. ओम चैत्रमासाय नमः. ओम भूमिजाय नमः. ओम नरर्षभाय नमः. ओम विश्वपालकाय नमः. ओम कृतनाशाय नमः. ओम अग्रपूज्याय नमः. ओम गुरुवे नमः. ओम सुखदाय नमः. ओम तत्वविदे नमः. ओम आश्रमिणे नमः. ओम प्रमादिने नमः. ओम जन्ममृत्युजरातीताय नमः. ओम नित्यमुक्ताय नमः. ओम युगावहाय नमः. ओम ब्रह्मयोगिने नमः. ओम अगाधबुद्धिये नमः. ओम दर्पदाय नमः. ओम कालाय नमः. ओम सूक्ष्माय नमः. ओम वषट्काराय नमः. ओम शतानंदाय नमः. ओम आद्यनिर्गमाय नमः. ओम गगनधाराय नमः. ओम कृतयज्ञाय नमः. ओम महायशसे नमः.
ओम भावनिर्मुक्ताय नमः। ओम सुरेशाय नमः। ओम पुष्पवते नमः। ओम चारुलिंगाय नमः। ओम नहुषाय नमः। ओम जंगमाय नमः। ओम धराधराय नमः। ओम हीरकांगदभूषणाय नमः। ओम अचलोपमाय नमः। ओम गिरिशाय नमः। ओम तेजिष्ठाय नमः। ओम करुणानिधये नमः। ओम अचिन्त्याय नमः। ओम देवसिंहाय नमः। ओम नित्यप्रियाय नमः। ओम सत्यस्ताय नमः। ओम महातपसे नमः। ओम आरोढ़ाय नमः। मी स्वामींची अत्यंत आभारी आहे. त्यांचे शतशः आभार आहेत. मी स्वतःला भाग्यवान समजते की त्यांनी आम्हाला आज गुरुपौर्णिमेची पूजा करायला आम्हाला दोघांना संधी दिली. मठात जे जे भक्तगण येतात आणि जे विश्वस्त आहेत, गुरुजी आहेत, सेवेकरी आहेत, त्यांचे कुटुंब, सगळ्यांवर आमच्यावर अशीच कृपा सदैव राहावी स्वामींची हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आज जे इकडे आलो, स्वामीचं दर्शन घेतलं, एवढं बरं वाटलं की अक्षरशः मी स्वतःला भाग्यवान समजतो की या पृथ्वीवर आपण राहणारे आज स्वामींचं दर्शन मिळणं म्हणजे फार योगायोग आहे. तसंच मी बाकी माझे जे सहभागी आहे, माझे जे मित्रमंडळ आहेत, माझे नातेवाईक, आरे जवळ
लोक जे पृथ्वीवर आहेत, जे आपले या देशात फार परप्रांतात आहेत, 7 समुद्रापलीकडे, मी सगळ्यांच्या वतीने पण हे करतो स्वामींना की याच्याकडे आपलं नम्र विनंती व आपलं आशीर्वाद त्यांचा मागून हा सगळ्यांसाठी द्यावा. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेचे महत्त्व गुरु आणि शिष्याच्या पवित्र नात्याचे आहे. या दिवशी शिष्य त्यांच्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा आहे. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतीक. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.